जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, सर्वप्रथम ज्या कोणाची 10वी उत्तीर्ण झालेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून 10वी उत्तीर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. आणि 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मॅक्सिमम जी मुलं आहेत, ते मुलं आय-टी-आयकडे वळतात आणि आय-टी-आय हे ॲडमिशन कधी केले जाते, याच्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करता. तर मित्रांनो, ज्यांना आय-टी-आयमध्ये ॲडमिशन करायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे, की 15/5/2025 पासून आय-टी-आयचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. पण त्याच्यातही एक त्रुटी आलेली आहे. सध्या ॲडमिशन प्रोसेस तर सुरू झालेली आहे, पण ॲडमिशन प्रोसेसकरिता जी काही प्रोसेस आहे, ती ऑनलाईन प्रॉपरली चालत नाही आहे. तर मित्रांनो, त्याच्यात काही एरर आहे, ते तुम्ही डेस्कटॉप आहे, त्या डेस्कटॉपवर बघून घ्या. तर मित्रांनो, त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला एखाद्या क्रोम ब्राउझरमध्ये किंवा कोणत्याही ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे, डीवेट ॲडमिशन. हे ॲडमिशन सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर सर्वप्रथम जी काही वेबसाईट ओपन होईल, ही वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर इथं बघा तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड ओपन होईल. तसं आता ही नवीन-नवीन वेबसाईट चालत आहे आणि याकडे भरपूर लोकं लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट थोडी स्लो चालत आहे. तर यामध्ये थोडा लोडिंग घेऊ शकते. तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला बघा, इथं ऑप्शन दिलेले आहेत. इथं बघा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि न्यू कॅन्डिडेट लॉगिन असे 2 ऑप्शन आहेत. यामध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुमची जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, ती प्रोसेस इथं तुम्हाला दाखवल्या जाईल आणि त्यामध्ये तुमचे जे काही 10वीचा रोल नंबर आहे, 10वीचे उत्तीर्ण वर्ष आणि जन्मतारीख ते तुम्हाला प्रॉपरली एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमचे जे काही नाव आहे, ते नाव इथं नाव आणि आडनाव असं दोन्ही प्रॉपर एंटर करून समोर तुमचे जे काही मोबाईल नंबर आहे, ते मोबाईल नंबर तिथं व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुमचे जे काही मोबाईल नंबर आहे, ते मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागते. तर हे मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्याकरिता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं एंटर करावा लागतो. पण यातच एक अडचण येत आहे. ते म्हणजे यांचे जे काही सर्व्हर आहे, ते सर्व्हर प्रॉपर काम करत नसल्यामुळे तुमचे जे काही मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवर जे काही ओ-टी-पी आहे, ते ओ-टी-पी येतच नाही आहे. तर मित्रांनो, असेच तुम्हाला पण एरर येत असेल, तर तुम्ही 1-2 दिवसानंतर पुन्हा प्रयत्न करून पहा. त्यामध्ये नक्कीच 1-2 दिवसाच्या आतमध्ये हे जे काही एरर आहे, हे सॉल्व्ह केले जाईल आणि तुमची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे, ते नक्कीच सक्सेसफुल रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.